व्यक्तीचं असलेलं काम, त्याचं प्रगती पुस्तक या सगळ्या गोष्टींचा विचार करून यंदा महायुतीने या चेहऱ्यांची निवड केली आहे असं म्हणता येऊ शकतं. त्या संजय राठोड देखील आपल्याला पुढे व्यासपीठावरती दिसत आहेत. संजय राठोड यांना मात्र मंत्रिपद मिळणार नाही अशी अटकळ बनली जात असताना अगदी शेवटच्या क्षणी त्यांना 3 वाजेच्या दरम्यान निरोप मिळाल्याचं कळतंय. गुलाबराव पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत शेठ गोगावले, जे कायम आपली महत्वाकांक्षा, आपलं मनोगत ते व्यक्त करायचे की माझा कोट शिवून तयार आहे, फक्त मला मंत्रिपदाची संधी मिळावी, आणि यंदा ती संधी त्यांना मिळाली आहे. संजय सावकर आपल्याला व्यासपीठावरती दिसतात. चंद्रकांत पाटील आहेत, हसन मुश्रीफ आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे पश्चिम महाराष्ट्रातलं एक भक्कम असं नेतृत्व, एक नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. नियोजित शहर म्हणून नवी मुंबईला बघितलं जातं. त्या नवी मुंबईचे ऐरोली मतदारसंघाचे आमदार गणेश नाईक, छत्रपती संभाजीनगर शहरचे आमदार संजय शिरसाट यांनाही यंदा मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे, ज्यांची 4थी टर्म आहे. बघा, टर्म वाईज देखील विचार करण्यात आलेला आहे. आणि शिवाय तरुण चेहरा, तिन्ही घटक पक्षांमध्ये नव्या जुन्याचा संगम साधत, म्हणजे गेल्या टर्म मध्ये मंत्री म्हणून काम केलेले अनुभवी चेहरे आणि त्यांच्या बरोबरीने नव्या दमाचे तरुण चेहरे, ज्यांनी खरं तर त्यांचा अनुभव लक्षात घेत, म्हणजे ज्येष्ठ नेत्यांचा अनुभव घेत त्यांना हाती येणाऱ्या खात्यांवरती उत्तम काम करायचंय, जनतेकरता काम करायचंय, या दृष्टीने त्यांना इथे संधी देण्यात आल्याचं आपण पाहतोय. लाडकी बहिणीचं प्रतिनिधित्व देखील आपल्याला या मंत्रिमंडळात बघायला मिळतंय. म्हणजे भाजपने यंदा त्यांच्या मंत्रिमंडळाची रचना करत असताना किंवा वेगवेगळे चेहरे पुढे आणत असताना पंकजा मुंडे असतील, त्यांना संधी मिळणार होती या शंकाने, पण त्याचबरोबर मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांना देखील संधी देऊ केलेली आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण हा प्रादेशिक समतोल देखील साधण्यात आलेला आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळाल्यानंतर या चेहऱ्यांची जबाबदारी आता आणखीन वाढणार आहे. यात आणखीन एक चेहरा ज्यांचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे, प्रताप सरनाईक. बघायला गेलं तर त्यांची ही तिसरी टर्म आहे, आणि या तिसऱ्या टर्म मध्ये जर आपण पाहिलं तर प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या 3 टर्म मध्ये, माफ करा, गेल्या 3 टर्म मध्ये त्यांनी आमदारकी हाती असताना कधीच मंत्रिपदाची अपेक्षा ठेवलेली नव्हती किंवा ती बोलूनही दाखवली नाही. पण यंदा त्यांच्या हा संयमाचा विजय असंच आपण म्हणता येईल. ठाणे ओवळा माजिवडा मतदारसंघ त्याचे आमदार प्रताप सरनाईक यांना देखील यंदा मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे. शिंदेचे निकटवर्तीय शंभूराज देसाई यांना दुसऱ्यांदा मंत्रिपदाची यंदा संधी मिळते. आता खातं कुठलं असेल याबद्दलची माहिती संध्याकाळपर्यंत पोहोचेलच, पण प्रताप सरनाईक सलग 4थ्यांदा आमदार आहेत. शंभूराज देसाई हे देखील सलग 4थ्यांदा आमदार असल्याचं आपण बघतोय. आणि शिवाय उदय सामंत, एकनाथ शिंदेचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात, त्यांना देखील यंदा संधी मिळालेली आहे. काही नवीन चेहऱ्यांना देखील शिवसेनेच्या गोटातनं संधी मिळाल्याचं आपण बघतोय. गुलाबराव देवकर, ज्येष्ठ नेत्यांपैकी एक, अगदी जिल्हा परिषद सदस्य, त्या आमदार, शिवाय राज्याचे मंत्री, असा त्यांचा मोठा प्रवास राहिलेला आहे. त्यामुळे या व्यासपीठावर असणाऱ्या प्रत्येकाने वेगवेगळ्या पातळींवरती काम केलेलं आहे. म्हणजे पक्ष संघटना बांधण्यापासून तर मग मंत्रिपदावरती असताना काम करण्यापर्यंत. काही वेळेला काही टर्ममध्ये यांना मंत्रिपद मिळालं नाही, पण केवळ पक्षाने दिलेल्या आदेशाचं पालन करत पुढे चालत राहणं, असं म्हणून काम करणारे चेहरे देखील यामध्ये दिसतात, ज्यापैकी जयकुमार रावल यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. खानदेशमधला एक चेहरा, आश्वासक असा चेहरा, ज्यांना गेल्या मंत्रिमंडळात पर्यटन मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती, पण ते पद आऊट घटकेचं ठरलेलं होतं. यंदा पुन्हा त्यांना पूर्णवेळ काम करण्याची संधी मिळणार आहे. आशिष शेलार यांच्याबद्दल बोललं पाहिजे. MMR रिजन मधले एक आमदार, भाजपचे मुंबई शहराध्यक्ष, आणि यंदा त्यांना मंत्रिपद मिळालेलं आहे.
2014च्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळालेलं होतं, पण ते थोड्या कालावधी करता नंतरच्या विस्तारात त्यांना 8 महिन्याकरता मंत्रिपद मिळालं होतं. पण यंदा आपल्या 5 वर्षाकरता 5 वर्षाचा कालावधी कदाचित मंत्रिपदाचा त्यांना मिळू शकतो. नारायण राणे भाजपचे खासदार हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. सहपरिवार या ठिकाणी ते आलेले आहेत. घराणेशाहीचा विचार करता या ठिकाणी नारायण राणेंनंतर आता त्यांची पुढची पिढी त्यांच्या घरातनं आता त्यांचे दोन्ही मुलं जे आहेत नितेश आणि निलेश हे दोन्ही आमदार झालेले आहेत कोकणातनं. एक शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरती निवडून आले ते निलेश राणे आणि भाजपच्या कमळ चिन्हावरती निवडून येत नितेश राणेंनी आपला मतदारसंघ राखलाय. हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेत वोट जिहादवरती त्याचबरोबर लव जिहादवरती बोलत वारंवार व्यासपीठावरनं वेगवेगळी वक्तव्य करत भाजपचा एक सशक्त हिंदुत्व चेहरा म्हणून नितेश राणेंना ओळखलं गेलं आणि यंदा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्याचं आपण बघतोय. नरहरी झिरवाळ अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस गटातले एक ज्येष्ठ नेते, गेल्या कालावधीत आपण पाहिलं विधानसभेचे उपसभापती म्हणून त्यांनी देखील काम केलंय. दुसऱ्या याच्यात आपण पाहू शकतो दुसरी दृश्य जी आहेत की आता महाडमध्ये रायगडमध्ये जे आहे भरत शेठ गोगोले यांच्या मतदारसंघात आनंद व्यक्त केला जातोय. त्यांचे सगळे कार्यकर्ते आपल्या नेत्याची निवड ही पदाकरता झाली म्हणून आनंद व्यक्त करताना दिसत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषाची दृश्य आहे या ठिकाणी मोठ्या स्क्रीनवरती न्यूज 18 लोकमत लावल्याचं देखील आपण बघू शकतो. सगळे अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. थोड्याच वेळात शपथविधी सोहळ्याला इथं सुरुवात होते. थोड्या वेळापूर्वीची दृश्य ज्यामध्ये आपण पाहिलं की मंत्रिपदाचे जे प्रमुख चेहरे आहेत ज्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या सगळ्या चेहऱ्यांना व्यासपीठावरती आमंत्रित करण्यात आलेलं आहे. ठरलेल्या क्रमानुसार त्यांना तिथे बसवण्यात देखील आलेलं आहे. राजशिष्टाचार विभागाने केलेलं आहे सगळं नियोजन आणि त्या नियोजनानुसार सगळ्यांना व्यासपीठावरती स्थानापन्न करण्यात आलेले. थोड्याच वेळात राज्यपाल महोदय या ठिकाणी उपस्थित होतील आणि त्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळ्याला इथं सुरुवात होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या सोहळ्याला आल्याचं आपण पाहतोय. त्यांच्या होम ग्राउंडवरती हा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडतोय त्यामुळे अर्थातच त्यांच्याकरता हे अप्रूप असणार आहे. टीम देवेंद्र असं म्हणत असताना त्यांच्या समोर त्यांच्या साक्षीने त्यांच्या उपस्थितीत आज हा शपथविधी सोहळा नागपूरमध्ये पार पडताना आपण पाहतोय. केंद्रीय मंत्री देवेंद्र फडणवीस सगळ्यांचं अभिवादन स्वीकारताना सगळ्यांचे आभार मानताना आणि त्यांना स्थानापन्न केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याकरता जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आपण पाहू शकतो तिथे उपस्थित आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री ते देखील इथं उपस्थित झालेले आहेत. उपस्थितांमध्ये विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, राजशिष्टाचार विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी बसण्याची ज्या पद्धतीची व्यवस्था केलेली आहे त्यानुसार सगळे मंत्री जे आहेत त्या ठिकाणी स्थानापन्न झाल्याचं आपण पाहतोय. मधोमध जी खुर्ची दिसते आपल्याला ती राज्यपालांची असणार आहे आणि तिथेच उभं राहून ते सगळ्यांना शपथ देतील. शपथविधी सोहळ्याकरता ज्या चेहऱ्यांना आमंत्रित करण्यात आलंय मग ते कॅबिनेट पदाकरता असेल किंवा राज्यमंत्री पदाकरता असेल यात आपल्या दर्शकांसाठी, कारण प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असेल की कॅबिनेट मंत्रिपदाकरता कोण शपथ घेत आहे आणि राज्यमंत्री पदाकरता कोण शपथ घेत आहे. कार्यकर्त्यांची देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती आहे. वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी, नेते, कुटुंबीय हे आवर्जून इथे उपस्थित झालेले आहेत. आपल्या नेत्याला शपथ घेताना बघण्याचं एक वेगळंच कौतुक किंवा अप्रूप
हे कार्यकर्ते आणि नेत्यांना असतं, म्हणून राजभवनाच्या लॉनवरती ही सगळी गर्दी आज आपल्याला बघायला मिळते. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडणारा हा शपथविधी सोहळा राज्यपाल CP राधाकृष्णन हे या ठिकाणी आलेले आहेत.